सर्व शेतकरी बांधवांना सप्रेम नमस्कार. आपण आज श्री रवींद्र पिंगळे यांच्या शेतीमध्ये आहोत. आज आपण याच्यासाठी भेटतोय की टोमॅटो शेतीमध्ये आपण खूप सारा खर्च करतो. औषधांची किंमत की खूप वाढली, खतांच्या किमती खूप वाढल्या, त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन खूप सारा कमी आहे आणि अशा सगळ्या याच्यामध्ये बाजारभाव पण कमी जास्त होत असतात. तर खूप सारे रिस्क फॅक्टर इथं तयार होतात. तर मग आपण हे का होतं त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की आपलं जे उत्पादन आहे हे खूप कमी आपल्याला मिळतं. उत्पादन कमी का मिळतं तर आपण फळं जास्त घेतो पण वजन कमी काढतो. मग याच्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय काय आहे की फळांची संख्या कमी करणे, ज्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होईल. पण फळांची संख्या कमी करणे म्हणजे काय तर झाडांची संख्या शेतीमध्ये एकरामध्ये कमी करणे. आता ही पण आपण हा जो पूर्ण प्लॉट जो बघतोय तर हा 1 एकर मध्ये आपण 2500 झाडांची फक्त लागवड केलेली आहे आणि पूर्ण 5 एकर मध्ये एक 13,000 झाडं आपण इथं लागवड केलेली आहे साहेबांनी. आणि आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ की या लागवडीचा त्यांना कशा पद्धतीने फायदा झाला. सर रवी सर, तुम्ही थोडीशी आम्हाला माहिती द्या. नमस्कार, मी रवींद्र पिंगळे. दरीला शेती आपली आणि यावर्षी ग्राफ्टिंग वरती लागवड केलेली. तर फुटवे बऱ्यापैकी निघालेले त्याला ग्राफ्टिंगला आणि मालाची क्वालिटी, शायनिंग आणि विशेषतः म्हणजे यामध्ये 2 नंबरचं बऱ्याच प्रमाणात कमी प्रमाण आहे. आणि जी लागवड आपण दरवर्षी तुम्ही शेती करतात तर त्यामध्ये किती उत्पन्न मिळतं ज्या वेळेला तुम्ही 4 ते 5 हजार झाड एकरामध्ये लावतात याच लागवडीमध्ये, याच स्ट्रक्चर मध्ये, आणि या वर्षामध्ये तुम्हाला काय फरक पडतोय वाटतोय आणि एकूण उत्पादनाचा काय अंदाज आहे तुम्हाला? तर दरवर्षी याला डबल पट्ट्याची लागवड होते आपल्याकडे सर्वसाधारण शेतकरी करता. तर एकरी 5,000 रोपांची संख्या असते, पण यावर्षी मी एकरी 2,500 रोपं लावलेली आणि ती ग्राफ्टिंगची लागवड केलेली. तर सरासरी दरवर्षी 1,000 कॅरेट निघता 1 एकर मध्ये डबल पट्टा लावल्यानंतर. पण यावर्षी परिस्थिती अशी का सिंगल झाड लावलेले, ते पण 1.5 फुटावरतीची लागवड आहे. तर साधारण एकरी 12 ते 1500 कॅरेट निघण्याची अपेक्षा आहे आणि जो बी माल निघेल तो सर्व 1 नंबरचा निघेल. हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. बर, यामध्ये आपल्या जर ही गोष्ट लक्षात येईल की 5,000 झाडांना पण समजा आपण ग्राफ्टिंगचे 5,000 झाड जर लावले तर 11 रुपये 10 रुपये हुंडी असते. तर 5,000 झाडांना 50,000 रुपये फक्त हुंड्यांना खर्च येतो. पण जर आपण ग्राफ्टिंगची हुंडी जर लावली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की डम्पिंगचा विषय तिथं संपून जातो आणि ग्राफ्टिंगच्या झाडाला फळांची क्वालिटी पण चांगली मिळते. फळांची क्वालिटी मिळाल्यामुळे एकंदर उत्पादनामध्ये पण वाढ होते. दुसरी गोष्ट, बुरशीनाशकांचा जो खर्च आहे हा खूप साऱ्या प्रमाणात कमी होतो. आणि आपण जर बघितलं तर एक झाड हे 2 तारींना बांधल्यामुळे पूर्ण झाडाला सूर्यप्रकाश हा एकदम फ्री मिळतो. सूर्यप्रकाश फ्री मिळाल्यामुळे झाड प्रत्येक कळीला सेटिंग होते आणि प्रत्येक कळीची सेटिंग झाल्यामुळे आपल्याला पॉलिनेशन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे फळाची जी ग्रोथ ही खूप चांगली असते. त्याच्यामुळे 2 नंबरचा जो मटेरियल आहे हे खूप कमी निघतं. याच्यामध्ये अंदाज असा आहे की 80% माल हा 1 नंबर मध्ये निघेल आणि 20% माल हा 2 नंबर मध्ये जाईल आणि हे फळ जास्त दिवस आपण चालवू शकतो. आणि या पद्धतीने जर आपण ग्राफ्टिंगची लागवड केली तर आपल्याला 12ही महिने आपण टोमॅटोची लागवड करू शकतो. आणि जर समजा 2,500 झाडं जर लावली तर एकच 200 लिटर पाण्याच्या टिपाडामध्ये आपली ड्रिंचिंग पण होते. 1 महिनाभर जर ड्रिंचिंग केली तर आपल्याला खतांचा खर्च तिथं कमी होतो. बुरशीनाशकांचं प्रमाण पण खूप कमी इथं लागलेलं आहे. बुरशीनाशक कमी लागल्यामुळे खर्च पण कमी झालेला आहे आणि उत्पादनामध्ये 20 ते 30% वाढ इथं आपल्याला दिसते. तर साहेब, ही व्हरायटी कोणती आहे आपली? ही व्हरायटी योगी 35 योगी 35 व्हरायटी आहे. आज त्यांचे 2 हार्वेस्टिंग झाले आहेत आणि मार्केटमध्ये काय होतंय ते पण तुम्ही एकदा सांगा. मार्केटमध्ये याला 20 ते 30 रुपये रेट आहे ना. रेग्युलर व्हरायटीपेक्षा जास्त मिळतो. माल एकसारखा, एक साईज आणि चमक आणि टिकाऊ माल असतो याचा. हा माल टिकाऊ असल्यामुळे व्यापारी पण 20-30 रुपयाने जास्त माल खरेदी करतो आणि शेवटपर्यंत या मालाला भाव मिळतो. जर आपण अशा पद्धतीने सर्वांनी जर लागवड केली
तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये उत्पादन जास्त मिळेल आणि आपला खर्च कमी होईल. तर साहेब, तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ संपवतो.